नमस्कार. आदर्श प्रशालेच्या 33 वर्षे 9 महिन्यात जवळजवळ 34 वर्षे आपल्या प्रदीर्घ शिक्षकी पेशातून संगीता शिंदे शिक्षिका, विज्ञान शिक्षिका निवृत्त होत आहेत. आपण त्यांच्या संदर्भात संस्थाचालक असतील, मुख्याध्यापक असतील, विद्यार्थी असतील, त्यांचे शिक्षक सहकारी असतील, यांची मनोगत जाणून घेतली आहे. खुद्द त्यांना याविषयी काय वाटतं. किर्लोस्करवाडीतून कोल्हापुरात आणि कोल्हापुरातून आदर्श प्रशालेत असा आपला सगळा प्रवास आहे. आपली कशी माहिती पहिल्यापासून होती. किर्लोस्करवाडी म्हणजे सांगली जिल्ह्यातील रामणनगर या ठिकाणी माझं माहेर. आणि घरात असं काही शैक्षणिक वातावरण नव्हतं. माझ्या आईचं फक्त 4थी शिक्षण झालेलं होतं आणि वडिलांचं 7वी. तरी पण माझा BSc BEdपर्यंतचा जो प्रवास आहे, हा BScपर्यंतचा प्रवास सोपा होता. पण मोठ्या भावानं जेव्हा मनावर घेतलं तेव्हा माझं BEd पूर्ण झालं. आणि BEd पूर्ण झाल्यानंतर मात्र मी एकही दिवस घरी नाही आहे. मी याला कंटिन्युअस नोकरीमध्ये मी आहे. आदर्श तुम्ही आदर्श प्रशालेमध्ये गेली. 3 महिने मी पलूसमध्ये काम केलं. त्यानंतर महाराष्ट्र गर्ल्स हायस्कूलला मी 3 महिने काम केलं. आणि माझे जे नंदेचे मिस्टर आहेत गणपतराव भांदेकर, यांच्यामुळं मला इथं नोकरी मिळाली. आणि आपल्या संस्थेला म्हणजे आमच्या संस्थेला ही कोल्हापुरातील स्थानिक व्यक्ती पाहिजे होती, त्यामुळं माझी नेमणूक झाली. हे शाळा शिकत असताना परिसरातील विद्यार्थी बोलवून आणून इथं तुम्ही सुरुवातीचा कालावधी फार कठीण होता. कारण एकतर आम्ही ऑड वेळेमध्ये सप्टेंबरमध्ये ही शाळा सुरू केली. 1 सप्टेंबर 1992 आदर्श प्रशालेची स्थापना आहे. आणि कसे तरी आम्हाला 6च विद्यार्थी मिळाले. त्यानंतर जवळजवळ आम्ही संध्याकाळी 6:30 ते 6:30च्या पुढं किंवा 8च्या पुढं रात्री 10, 10:30, 11 आम्ही म्हणतच नव्हतो. आणि आम्हाला या प्रवासामध्ये आमचे संस्थेचे जे अध्यक्ष आहेत रावसाहेब पाटील सर, यांचे जे बंधू आहेत कुशावराव पाटील गुरुजी, हे आमच्यासोबत असायचे. शाळा सुटली की आम्ही घरी जायचं. घरी गेल्यानंतर परत सगळ्यांनी मिळून 6:30 किंवा 8 वाजेपर्यंत एकत्र यायचं. आणि 3-4 तास असं करून कसे तरी आम्हाला 6 विद्यार्थी पीरवाडीतले पहिले मिळाले. आणि मग 6 विद्यार्थ्यांवर 8वीचा वर्ग सुरू झाला. जवळजवळ 96-97पर्यंत आम्ही याच फेजमधून गेलो. आणि जेव्हा शाळा इथं शिफ्ट झाली, आता आहे या जागेमध्ये, तेव्हा हा जो परिसर आहे म्हणजे आपला राजाराम चौक असेल, शोलेंद्र चौपटपट्टी असेल, हा सगळा परिसर. तर ह्यांची सगळ्यांच्या मला घरं माहीत आहेत. आम्ही सगळे शिक्षक संध्याकाळी 5:30-6 नंतर पालक संपर्क करत होतो. आणि विद्यार्थ्यांचं त्यावेळेचं जे शेड्यूल होतं ते सकाळी 7:15 ते 9:15ची अभ्यासिका, दिवसभर शाळा, संध्याकाळी परत 6:30 ते 8:30पर्यंत मुलांची सगळ्यांची अभ्यासिका असायची. सगळेजण ही जबाबदारी अतिशय काळजीपूर्वक पार पाडायचे. रोडवर अंधार असायचा तर मुली घरी गेल्याशिवाय आम्ही घरी जात नव्हतो. आणि इतकं ह्या राजाराम चौकात म्हणा किंवा ह्या परिसरामध्ये सरना कॉलनीमध्ये हळूहळू लोकांना कळायला आलं की एवढं सुंदर शाळा अभ्यास करून घेते. आणि 10वीचा रिझल्ट कसा काय म्हणजे खूप चांगला लागतो. काही वेळेला आमचा रिझल्ट 36% लागला, काही वेळेला 71% लागला, काही वेळेला 27% लागला. पण गेली 20 वर्षे हा रिझल्ट हा 100%च्या आसपास आहे. आता जवळजवळ कोल्हापूर जिल्ह्यातल्या 33पेक्षा अधिक शाळांमधून विद्यार्थी खूप लांबून आता प्रवास करून येत आहेत. 2-2 रिक्षा बदलतात. म्हणजे बावडा कुठं आहे, कोकू शिरगाव कुठं आहे, कुडित्रे, वाशी, त्यानंतर पीरवाडी, खूप लांबून आता विद्यार्थी येतात. बसचा प्रवास आहे मुलांचा. हा जो सगळा प्रवास आहे म्हणजे एकीकडे तुम्ही जाऊन विद्यार्थी घेऊन आला आणि ते आता ॲडमिशन फुल आहे म्हणून सांगावं लागतं, सर्वांना नाही म्हणून सांगावं लागतं. आता जो प्रवास आहे ते सांगतो की कसं झालं की सुरुवातीला आम्ही फक्त नाव नोंदणी करून घेत होतो. आणि आम्ही कधी मुलाची तो मुलगा अभ्यासात प्रगत आहे का अप्रगत आहे, त्याची गुणवत्ता याचा आम्ही कधीच विचार करत नव्हतो. आलेल्या मुलाला आम्ही प्रवेश देत होतो. पण आता असं व्हायला आलं की 300 तरी विद्यार्थी, आमच्या 250-300 विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी होते. म्हणून आता आम्ही दुसरा पर्याय आता अवलंबला आहे. कुठला की पहिल्यांदा एंट्रन्स परीक्षा घ्यायची, ती पण आता गेल्या आम्ही 5-6 वर्षात घेतलं. गेलं त्याच्या अगोदर 25 वर्षात कधी आम्ही एंट्रन्स परीक्षा घेतलेली नव्हती. किंवा इथं कुठलीही राजकीय व्यक्ती नाही, ओळख, वशिला, डोनेशन हा काय प्रकार नाही. त्यामुळं आता मेरिटनुसार 80 विद्यार्थ्यांची पहिली यादी असते, उरलेल्या विद्यार्थ्यांची पण यादी लावली जाते. त्यानुसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाते. पालकांना रांगेत उभा राहा, इथं दारात तिष्ठत उभा राहा हा काय प्रकार आदर्श प्रशालेमध्ये नाही.
100% तुमच्या निकालाचा जो एक 20 वर्षाचा पॅटर्न आहे तो नेमका कशामुळे आला तुमच्यात काय संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रावसाहेब पाटील सर यांनी जेव्हा हा प्रश्नपत्रिका सोडवण्याचा उपक्रम आम्हाला सोपवला, मग 1 डिसेंबरपासून जवळजवळ मुलं परीक्षेला जाईपर्यंत आमच्या 8 ते 9 सराव परीक्षा होता. याच्यामध्ये सकाळची अभ्यासिका होती, सुरुवातीला रविवारचे जादा तास होते, नंतर आमची 5:15 ते 6:30 अभ्यासिका होती. हळूहळू मी ते जसं आमच्याकडं गुणवत्तापूर्ण विद्यार्थी यायला लागले तसं आमचा जरा कामाचा ताण पण कमी झाला. आणि हा प्रश्नपत्रिका सोडवण्याचा जो उपक्रम आहे याच्यामुळं विद्यार्थ्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला आणि 10वीची खूप चांगली तयारी होती. आता सध्या परिस्थिती अशी आहे की विद्यार्थी कसाही किती सामान्य असू दे, अप्रगत असू दे, नाटाळा असू दे, तो आमच्याकडे 10वीला पास होणार म्हणजे होणार. तुम्ही एकच शिक्षिका होता आणि मुली वर्गात होत्या आणि तसे दुहेरी जबाबदारी तुमच्याकडे, म्हणजे एकच शिक्षक असल्यामुळे एकेकाळी असं आता तुमच्या सहकारी 3-4 आहेत, पण तो अनुभव कसा होता तुमचा सगळा? सुरुवातीला माझ्यासोबत सगळे हे जेंट्स शिक्षकच होते, जवळजवळ 28 वर्ष तरी. आणि लेडीज शिक्षिका आत्ता अलीकडे आलीत, महिला शिक्षिका. मग मुलींच्या समस्या त्यावेळेला होत्या, आजही आहेत. बऱ्याच मुलींचे लवकर म्हणजे लहान वयात लग्न करण्यासाठी पालकांचा कल असायचा, किंवा एक महत्त्वाची भूमिका मी अशी पार पाडली की ज्या मुलीला आई किंवा वडील नसतील तर ती मुलगी अभ्यासाच्या प्रवाहातून, शिक्षणाच्या प्रवाहातून ती बाजूला नाही गेली पाहिजे. समजा एखादा मुलगा असेल आणि त्याला वडील नाही आहेत आणि मग त्याला त्याची जाणीव करून द्यायची की तुझे वडील आज असते तर तुझ्याकडे चांगलं लक्ष दिलं असतं, किंवा त्या मुलीला जाणीव करून द्यायची तुझी आई असते तर तुझ्या शिक्षणाकडे तिनं लक्ष दिलं असतं. पण ती नाही असं समजू नको, तर तू अभ्यास करून तुला शिक्षणात पुढे यायचं किंवा अभ्यास करायचं. याचबरोबर सहलीचे असतील किंवा विज्ञान प्रदर्शन हा तुमचा एक आवडता विषय आहे, विज्ञान शिक्षक असल्यामुळे नंतर तुम्ही बक्षिसे मिळेल ती किंमत सहली. हां, मी आता काही पालकांचे म्हणजे अलीकडचेच नाव सांगतो तुम्हाला. अमर सुतार म्हणून आमचे एक पालक होते, त्यांच्या मुलाने विज्ञान प्रदर्शन शहरस्तरीयला कायम प्रथम क्रमांक मिळवला. त्यानंतर देवेंद्र सरदेसाई आणि कीर्तिराज सरदेसाई याचा सरण्या कॉलनीतलीच आहेत पालक आहे. त्यांनी दरवर्षी आम्हाला शहरस्तरीय असू दे, इन्स्पायर असू दे,